आणि आता सुपरफास्ट बातम्यांकडे वळणार आहोत। 1 जानेवारीला कोरेगाव भीमा विजयस्तंभापासून 200 मीटर लांब मोकळ्या मैदानात सभा घ्यायला परवानगी देण्यात आली आहे। रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, भाई विवेक चव्हाण, भारत मुक्ती मोर्चाच्या सभा या ठिकाणी होतील अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे। स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांकरता शिरपूरमध्ये कडकडीत बंद पुकारलाय। शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये कर्ज वाटप करावं, स्वामीनाथन आयोगानुसार 1.5 पट हमीभाव द्यावा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी त्यांचा विश्वासू सेवेकरी विनायक याला इंदूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याला ताब्यात घेताना भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होती आहे। नागपूरमध्ये आज इतिहासातलं निचांकी तापमान नोंदवलं गेलंय। आज 3.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय। यापूर्वी जानेवारी 2016 मध्ये 3.9 अंश तापमानाची नोंद झालेली होती। तर महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय। प्रसिद्ध वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये दवबिंदूचे हिमकणामध्ये रूपांतर झालेलं पाहायला मिळतंय। वेण्णा लेक जेट्टीसह वाहनांच्या टपावर झाडाझुडपांसह पानांवर देखील अनेक ठिकाणी हिमकण जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। याच महिन्यामध्ये 15 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे दवबिंदूचं हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। या महिन्यातील हिमकण जमा होण्याची महाबळेश्वर मधली ही दुसरी घटना आहे। सध्या महाबळेश्वर नगरी नववर्षाच्या स्वागताकरता सज्ज झाली आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांनी एकच गर्दी केलेली आहे। मनमाडमध्ये पारा अजूनही घसरलेलाच आहे। काल 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं होतं। सकाळी गार वारं आणि धुकंही अनुभवायला मिळत होतं। उत्तर महाराष्ट्रही थंडीनं चांगलाच गारठलाय। आज 2.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर पुणेकरही गारठलेत। पुण्यामध्ये 10 वर्षातल्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यामध्ये 5.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे। बातमी नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील थुगाव निपाणी या गावात काल रात्री 9 वाजता एका घराला आग लागली होती। किशन देवराव भारसाखरे यांचं 75 वर्ष वय आहे आणि सौ मीराबाई किसन भारसाकडे यांचं 65 वर्ष वय आहे। हे दोघंही निपाणी इथं जळून मृत्यू झालेले आहे। त्यांचं घर जळालं आणि त्या घराला लागलेल्या आगीमध्ये या दोघांचा मृत्यू झालेला आहे। या घटनेमध्ये 2 बकऱ्याही होरपळून ठार झालेल्या आहेत। घटनेत शेजारी राहणारे जगन्नाथ वैष्णव यांच्या झोपड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या। अल्पवयीन चिमुरड्यांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना आता मृत्यूदंडाची शिक्षा होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। पॉक्सो कायद्यामध्ये बदल करण्यात आला असून त्या अंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे। मुंबईत इमारतीला आग लागण्याचं सत्र सुरूच आहे। लोअर परेल तुलसी पाईप रोडवरील ऑर्बिट टेरेस या निर्माणाधीन इमारतीला आग लागली होती। अग्निशमन दलानं तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवलंय। तर फायर ब्रिगेडच्या 5 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। बुलेट ट्रेन संदर्भातील माहिती देणारे माहिती अधिकारी सारंगकुमार पाटील यांना निलंबित करण्यात आले। चुकीची माहिती दिल्याचा ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या मुलुंड माटुंगा या स्थानकांदरम्यान अप आणि धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:10 ते दुपारी 3:40 मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल। विरार डहाणू रेल्वे चौपदरीकरणाचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे। अद्याप भूसंपादनाचंही काम पूर्ण झालं नसल्यानं 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या MRVCच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मध्य रेल्वेवर 31 डिसेंबरपासून CSMT घाटकोपर CSMT अशा 2 लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। या 2 कुर्ला फेऱ्यांचा विस्तार केल्यानं घाटकोपर फेऱ्यांची संख्या 4 वरून 6 वर पोहोचली आहे। अव्वाच्या सव्या भाड्यामुळे प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळालेल्या एसटीच्या शिवशाही वातानुकूलित स्लीपर बसचे भाडं कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। मेट्रो 1 प्रशासन प्रवाशांचा 4.5 लाख रुपयांचा विमा उतरवणार आहे।
नव्यानं राबवलेल्या रॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत 26 जानेवारीपर्यंत जो प्रवासी या मार्गावर 100 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेल त्याचा विमा उतरवण्यात येणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून योगगुरू बाबा रामदेव यांना टोला लगावलाय। नेत्रासन केल्यानं दृष्टी सुधारते असा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे। मराठा आरक्षणासह एसटी मध्ये मेगा भरती होणार आहे। दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी 15 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 4242 रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली। एकाच ठिकाणी 10 ते 15 वर्ष काम करणाऱ्या एसटी चालक वाहकांची मूळ भागांमध्ये बदली होणार आहे। या संदर्भात एसटी महामंडळानं आदेश काढलेत। नववर्षाचं स्वागत बाप्पाच्या दर्शनानं करणाऱ्या भाविकांकरता मुंबईचं दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं मंदिर सोमवारी 31 डिसेंबरला मध्यरात्रीनंतर म्हणजे मंगळवारी 1 जानेवारी पहाटे 1:30 वाजल्यापासून सुरू राहणार आहे। दरवर्षीप्रमाणे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे ही माहिती देण्यात आली आहे। सोमवारी मध्यरात्री 12:15 पासून दादर कबूतरखाना ते रवींद्र नाट्य मंदिरापर्यंत मोफत बस सेवाही असणार आहे। या मेट्रो 5 प्रकल्पामुळे तिथल्या व्यापारी वर्गावर आणि नागरिकांवर टांगती तलवार आलेली आहे। कल्याण रोडवर मेट्रोसाठी पुन्हा रस्त्याचं रुंदीकरण केलं जाणार आहे आणि याच रुंदीकरणामुळे अनेक स्थानिक नागरिकांची घरं, दुकानं, प्रार्थनास्थळं बाधित होणार आहेत। मुंबईमध्ये सध्या जी एसी लोकल धावते तिच्यामध्येच आता सुधारणा करण्यात आली आहे। चेन्नईच्या इंटरनल कोच फॅक्टरीमध्ये हे डबे बनवण्यात येणार आहेत। यामध्ये तुम्हाला मेट्रो सारखा पहिल्या डब्यामधून शेवटच्या डब्यापर्यंत जाता येणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर 12 डब्यांची दुसरी एसी लोकल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल। यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर आता 2 एसी लोकल धावतील। नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या हिंदी चित्रपटाचं सध्या नागपुरामध्ये शूटिंग सुरू आहे। नागपुरातल्या महाराज बागेच्या समोर असणाऱ्या कृषी महाविद्यालयाच्या परिसरात हा शूटिंगसाठी मोठा असा सेट उभारण्यात आलाय। दरम्यान बिग बींची एक झलक पाहण्याकरता चाहते अक्षरशः वेडे झालेले आहेत। त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा दिसून येतो। कल्याण महानगरपालिकेने तब्बल 40 इमारतींवर कारवाई केली आहे। आडवली ढोकळी या गावातील अनधिकृत बांधकामं पालिकेने पाडली। टिटवाळा आणि डोंबिवली पश्चिम येथील अनधिकृत बांधकामांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे। 31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाच्या सेलिब्रेशन नंतर उशिरापर्यंत बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतलाय। गोराई, जुहू, गेटवे आणि गिरगाव या चौपाट्यांवर जाणाऱ्या मुंबईकरांना रात्री उशिरा बेस्ट बसनं घरी परतता येईल याची सोय केली आहे। गुहागरमधील पालशेत समुद्र किनारपट्टीवरून टिपलेली ही आल्हाददायक डॉल्फिन माशांची अशी दृश्य आहेत। सुमारे 200 डॉल्फिन्स एकत्र कळपानं या पाण्यामध्ये पोहतानाची ही सुंदर दृश्य बघायला मिळतात आणि निश्चितच पालशेत समुद्रकिनारी जे पर्यटक जातील त्यांना हा सुखद असा अनुभव घेता येणार आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी मैदानात झिंगाट असा डान्स केला। महिला क्रिकेटमध्ये अंतिम सामना निलंगा विरुद्ध लातूर असा होता। निलंगा तालुक्याचा विजय झाल्यानं सगळ्या खेळाडूंसह इतर अधिकाऱ्यांनी झिंगाट डान्स केला आणि विजयोत्सव साजरा केला। जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा या भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले। अवंतीपोरा या भागातील बंदीपोरा, रिंझीपोरा या परिसरात दहशतवादी लपून बसले होते अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती। मेघालय इथल्या खाणीत 13 कामगार अडकले। या कामगारांच्या सुटकेसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत। भारतातल्या सगळ्यात जलद अशा ट्रेन 18चं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं। प्रयागराज ते वाराणसी दरम्यान या ट्रेनची चाचणी घेण्यात आली।